नमस्कार सर्वांना, जय जिजाऊ जय शिवराय। आज आपण आहोत पालघर जिल्ह्यामध्ये आणि पालघर जिल्हा परिषद कार्यालय कार्यालयासमोर आपण बघतोय मोठ्या प्रमाणे आंदोलन सुरू आहे। आंदोलनामध्ये बराचसा आपण बघतो महिलांचा समावेश जास्त दिसतोय। हे काय आंदोलन आहे, काय नेमका हेतू काय, उद्देश काय, आपण जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत। आपल्या सोबत काही शिक्षक आहेत, काही शिक्षक आहेत, त्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत। मॅडम, काय हे आंदोलन, कशा संदर्भात आंदोलन आहे, काय आहे? आम्ही आज कंत्राटी तत्वावर पालघर जिल्ह्यामध्ये काम करत आहोत आणि पालघर जिल्हा आपला पेसा क्षेत्रातील असल्यामुळे आताच 11 फेब्रुवारीला जो जी आर काढला महाराष्ट्र शासनाने, त्याच्या अन्यायाविरोध म्हणजे जो जी आर काढला तो आमच्या अन्यायाविरोधातच आहे। कारण आम्ही पेसा क्षेत्रातले असल्यामुळे फक्त इथील म्हणजे इथे जे राहतात मुलं ती फक्त ST आणि अनुसूचित जमातीच्या मुलांनाच नोकऱ्या दिलेल्या आहेत आणि त्या पण कायम स्वरूपाच्या ऑर्डर दिलेल्या आहेत। आणि या ज्या ऑर्डर आहेत त्या सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आलेला आहे 6 ऑक्टोबरचा, त्या 6 ऑक्टोबरच्या निर्णयामध्ये 50% आरक्षित जागा म्हणून भरायला सांगितलेल्या आहेत त्या ऑर्डरमध्ये, तरी सुद्धा आज महाराष्ट्र शासनाने हा GR काढून फक्त अनुसूचित जमातीच्या मुलांनाच कायम स्वरूपाच्या नोकऱ्या दिलेल्या आहेत आणि त्या सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या याचिकेच्या अंतरिम निकालाच्या अधीन राहून दिलेल्या आहेत। त्यामुळे आम्ही सुद्धा पेसा क्षेत्रात राहतो, आम्ही आता सध्या कंत्राटी तत्वावर काम करत आहोत आणि आम्हालाही सुप्रीम कोर्टाच्या याचिकेच्या अंतरिम निकालाच्या अधीन राहून या नोकऱ्या कायम स्वरूपाच्या कशा मिळतील यासाठी आम्ही आज आंदोलन करत आहोत। आणि खरोखरच आमचा हा जीवनमरणाचा प्रश्न आहे। आम्ही आजपर्यंत शिक्षण घेतलं, याचं काय आम्हाला कधीतरी वाटतं की पेसा क्षेत्रात असून हे जे पेसा म्हणजे आपण आजपर्यंत बघत होतो की पेसा म्हणजे फक्त अनुसूचित जमाती, तर असं नाहीये। पेसा म्हणजे सर्व पेसा क्षेत्रात राहणारे स्थानिक रहिवासी यांच्यासाठी असणारा हा कायदा आहे आणि नोकर भरतीमध्ये याचा कुठेही उल्लेख नाहीये। मग आम्ही जे आता कंत्राटी तत्वावर काम करत आहोत त्याच्यामध्ये फक्त शिक्षक लोक आहोत आता इथे बसलेले आम्ही, पण तसा तर आपला 17 संवर्गाचा पूर्ण प्रश्न आहे। जसे काही तलाठी पद झालं, सरकारी नोकरी ज्या ग्रामसेवक झाल्या, आरोग्य सेविका झाल्या, या पालघर जिल्ह्यामध्ये 17 संवर्गातील कोणत्याही पदाला इतर बिगर आदिवासी समाजातील मुलांना कुठेच न्याय मिळालेला नाहीये। त्यामुळे आम्ही समाजाचा विचार करून आणि एक आमच्या नोकरीचा विचार करून आमच्या हक्काच्या नोकऱ्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत आणि आम्ही या पालघर जिल्ह्यातील स्थानिक कंत्राटी शिक्षक तसेच इतर कंत्राटी शिक्षक देखील आपल्यामध्ये जवळजवळ 536 लोक लागलेले आहेत। हे सगळे कंत्राटी शिक्षक कंत्राटी तत्वावर काम करत आहेत आणि आम्हाला आता एकच म्हणजे असा प्रश्न निर्माण झालेला आहे की आमच्या ह्या ज्या नोकऱ्या आहेत त्या नक्की फक्त म्हणजे तशाच राहणार आहेत की नक्की काय, आम्हाला कागदोपत्री काहीच त्याचं काय नाही म्हणजे समजतच नाही नक्की कायम होणार आहेत आम्ही की न होणार आहेत, कधीही आम्हाला काढून टाकू शकतात, हाही प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला आहे। त्याच्यामुळे आज आम्ही बहुसंख्य संख्येने असे उपस्थित आहेत आणि मला समाजाला एक आव्हान करायचंय की आपण फक्त म्हणजे शिक्षक म्हणून नोकरी पाहिजे किंवा शिक्षकांनाच नोकरी पाहिजे म्हणून शिक्षक आलेले आहेत असं नाही, तर सर्व समाजासाठी आम्ही लढत आहोत आणि आम्हाला सर्व समाजाचा पाठिंबा हवा आहे। कारण आपलीच मुलं बाळं यापुढे भविष्य काय असणार आहे आपलं हेही आपल्याला माहित नाहीये। कारण पालघर जिल्ह्यामध्ये पेसा कायदा लागल्यामुळे पूर्ण जे आरक्षण आहे ते आरक्षण फक्त अनुसूचित जमातीला दिलं गेलं आहे आणि इतर जे कास्ट झाल्या, ज्या समजा OBC किंवा SC NT या लोकांनी काय करायचं, या मुलांनी काय करायचं, यांनी नोकऱ्या कुठे करायच्या, यासाठी आम्हाला खूप म्हणजे आम्हाला याच्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे आणि आम्ही या ज्या नोकऱ्या आहेत त्या आम्हाला हक्काच्या नोकऱ्या आमच्या जिल्ह्यात आम्हाला मिळाल्याच पाहिजेत। यासाठी आम्ही आज आंदोलन करत आहोत आणि सर्व समाजाने आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी नक्कीच इथे यावं आणि इतर जे तलाठी आणि ग्रामसेवक, इतर स्पर्धा परीक्षा जे देणारे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा आज आपल्या जिल्ह्यात आपल्याला नोकऱ्या कशा मिळतील यासाठी नक्कीच या आंदोलनाला सहभागी व्हावं आणि या आंदोलनाचा पाठिंबा वाढवावा, तसेच हे आंदोलन कसं यशस्वी होईल